नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो। पहा 26 एप्रिलला जो पेपर होऊ घातलेला आहे त्यासाठी आपण महारिव्हिजन आजच्या सेशनमध्ये महारिव्हिजनमध्ये जे काही 100 प्रश्न आलेले आहे अतिशय फास्ट ट्रॅक पद्धतीने आपण तुमच्यासमोर मांडणार आहोत आणि हेच प्रश्न रिपीट होणार आहेत पेपरला, कारण ज्या पद्धतीने पेपरला प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीने आपण हे प्रश्न डिझाईन केला आहे आणि तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत। चला तर आपण वेळ न दवडता आजच्या या महत्त्वाच्या सेशनला सुरुवात करू, जे की सर्वच विषय एकाच व्हिडिओमध्ये भेटते तुम्हाला। जे काही आपल्याला याच्यामध्ये विचारणार आहे, ओके, राज्यशास्त्र विचारणार आहेत, इतिहास विचारणार आहेत, भूगोल विचारणार आहेत, विज्ञान विचारणार आहेत, जे तुम्हाला कम्प्युटर वगैरे रिलेटेड क्वेश्चन आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये घेऊन यायचा प्रयत्न केलेला आहे। तर हे व्हिडिओ लेक्चर बरोबर येणं पहा, ओके, शांत पद्धतीनं पहा, काही नोट करून घ्या म्हणजे तुम्हाला याचा फायदा होईल, ओके, आणि इतरत्र परीक्षेमध्ये 100% फायदा होणार झाला। चला तर आपण वेळ न दवडता आजच्या सेशनला सुरुवात करू। याच्या आधी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या याच्यावर महारिव्हिजनचा, ओके, शेवटचा घाव म्हणून, तो पण एक व्हिडिओ पाहून घ्या, ओके। चला आपण आता या सेशनला सुरुवात करू। पहा, महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात कधी झाली? महाराष्ट्रात आपण पंचायत राज पाहतो 73व्या घटनादुरुस्तीनं। याच्यावर अजून प्रश्न विचारतात। 73वी घटनादुरुस्ती महत्त्वाची आहे 1992ची। या 73व्या घटनादुरुस्तीनं पाहतो, 74व्या आणि 73व्या घटनादुरुस्तीनं स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया रोवलेला आहे आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये। तर हे आपण पाहतो स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरुवात तर 1 मे 1962 पासून, ओके, 1 मे 1962 पासून आपण महाराष्ट्र पंचायत राजची सुरुवात झालेली आहे। 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारतात इतके सिंग। 16व्या वित्त आयोगाचे पनगरिया, ओके, पनगरिया हे 16व्या वित्त आयोगाचे आहेत आणि 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर NK सिंग आहेत। 7 टेकड्यांचे शहर, आता बेटांचे आपण मुंबई पाहतो पण हे टेकड्यांची विचारलं, रोम हे शहर पाहतो। रोम हे शहर दिसेल तुम्हाला इटलीची राजधानी आहे, बरं, इटलीची राजधानी। रोम शहर काय दिसेल तुम्हाला? इटली या देशाची राजधानी। काय दिसेल तुम्हाला? इटली या देशाची राजधानी रोम, ओके। उजनी धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? यशवंत सागर। उजनी धरण कुठे आहे? भीमा नदीवर आहे। भीमा नदीवर आहे। कुठे आहे? सोलापूरला। इथं लिहितो, नोट करून घ्या तुम्ही, सोलापूरला, जागा कमी आहे आपल्याला, सोलापूरला आहे। तर याला म्हणतात यशवंत सागर, यशवंतराव चव्हाणने नाव दिलेलं आहे। आत्मीय सभा पाहतो आपण राजाराम मोहन रॉयची, ओके, तेच विचारलं आहे मला, साल विचारलं काय की, तर आत्मीय सभा ही आहे राजाराम मोहन रॉयची 1815ची। 1815ला आपण पाहतो राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभा स्थापन केली आणि नंतर या आत्मीय सभेनंतर आपण याचंच रूपांतर पाहतो 1828ला, ओके, ब्राह्मो समाज, ते पण राजाराम मोहन रॉयचा होता, ब्राह्मो समाज, ओके, ब्राह्मो समाज। बाकी वेदांत वगैरे हिंदू कॉलेज पाहतो आपण 1817 वगैरे, ओके, 1825चं। तर हे पाहतो 1828 ब्राह्मो समाजाबद्दल बरेच वेळा विचारतात। त्यानंतर सती प्रतिबंध कायदा हे त्यांच्याविषयी विचारतात, सती प्रथा बंदी, ओके, याच्यासाठी सर्वाधिक जास्त प्रयत्न कोणा केले? राजाराम मोहन रॉयने, ओके। आत्मीय सभा कोणी स्थापन केली? राजाराम मोहन रॉयने। कुठे स्थापन केली होती म्हणून प्रश्न विचारतात, कुठे तर कलकत्ता येथे, ओके, कलकत्ता येथे। 6वा क्वेश्चन पहा, पुण्याचा प्लेग कमिशनर रँड लय दलिंदर होतं, यानं काय केलं? प्लेगच्या नावाखाली बऱ्याच पुण्यातील जे घरात घुसून अन्याय अत्याचार केला, बरं, नासधूस केलं, नुकसान केलं। तर चाफेकर बंधू पाहतो आपण, बाळकृष्ण चाफेकर आणि दामोदर चाफेकर, ओके, बाळकृष्ण आणि दामोदर चाफेकर पाहतो, बाळकृष्ण आणि दामोदर चाफेकर याची हत्या केली, लक्षात ठेवा। याची हत्या कधी केली माहिती आहे का? 22 जून, ओके, 1897ला याला मारलं, लक्षात ठेवा, कारण यानं खूप अन्याय अत्याचार केले पुण्याच्या प्लेग या बिमारीहून, ओके, नासधूस केली, घरामध्ये अन्याय अत्याचार केले, त्यामुळं रागाच्या म्हणजे, ओके, द्वेषातून कोण मारलं? चाफेकर बंधूंनी मारलेला, रँडला, ओके, रँड अधिकारी, इंग्रज अधिकारी। अजिंठा लेणी कोणत्या कालखंडात कोरली गेली रे? वाकाटक काळ, जे की पहिला आपण पाहतो युनेस्को दर्जा मिळालेला आपल्या भारतातील स्थान आहे महाराष्ट्रातील अजिंठा लेणी, हा, ओके, अजिंठा लेणी, ओके। नेक्स्ट क्वेश्चन पहा, सातपुडा पर्वतातील उंच शिखर कोणते? धूपगड, मध्य प्रदेशमध्ये आहे, मध्य प्रदेश सातपुड्यातील आहे। याची लांबी आहे 1350 मीटर, 1350 मीटर, ओके। 9वा क्वेश्चन पहा, भारताची प्रमाण वेळ इंडिया स्टँडर्ड टाईम कोठून मोजली जाते रे? अलाहाबाद, अलाहाबाद 82 अंशावर पाहतो आपण, 82 अंशावर पाहतो आपण, अलाहाबादहून मोजल्या जाते, लक्षात ठेवा, ओके, 82 अंशावर, पूर्व, ओके, पूर्व यावर मोजले जाते। नेक्स्ट क्वेश्चन पहा, मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतले रे? मूलभूत हक्क पाहतो आपण, न्यायालयीन पूर्वविलोकन पाहतो आपण, ओके, त्यानंतर राष्ट्रपतीवर महाभियोग पद्धत पाहतो आपण, अमेरिका, ओके, मूलभूत हक्क पाहतो आपण, महाभियोग याच्यावर प्रश्न विचारतात, महाभियोग कोणाकोण घेतलं? महाभियोग, ओके,
न्यायालयीन व्यवस्था पाहतो आपण, न्यायालयीन. ओके, न्यायालय म्हणून येतं न्यायालयीन पुनर्विलोकन. या गोष्टी कुठून घेतल्या? मूलभूत हक्क. आणि या महत्त्वाच्या गोष्टी आपण कुठून घेतल्या? अमेरिकेतून घेतल्या. ओके, मूलभूत कर्तव्य म्हणलं तर आपण कुठून घेतल्या? मूलभूत ओके मार्गदर्शक तत्त्वे USSR कडून, म्हणजे रशियाकडून. ओके, या गोष्टी लक्षात ठेवा. घटनेमध्ये शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? कलम 21A मध्ये आहे. 86वी घटनादुरुस्ती पाहतो आपण इथं, 86वी घटनादुरुस्ती. तर या 86व्या घटनादुरुस्तीनं काय केलं? वय वर्ष 6 ते 14 वर्षे यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे केलं. लक्षात ठेवा. मोफत आणि शिक्षण, मोफत केलं, मोफत आणि सक्तीचे केले. लक्षात ठेवा, सक्तीचे. याच्यावर प्रश्न विचारतात, सक्तीचे केले. ओके, तर कोणतं वय वर्ष? वय वर्ष 6 ते 14. 6 ते 14 वयोगटातील ओके विद्यार्थ्यांना काय केलं? मुलामुलींना हे म्हणजे काय म्हणू, प्राथमिक शिक्षण मोफत केलं आणि सक्तीचे केलं. कोणत्या घटनादुरुस्तीनं? 86व्या घटनादुरुस्तीनं. कोणतं कलम पाहतो आपण? 21A कलम. ओके, मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट केलेला आहे. घटनेमध्ये शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे कलम 21A मध्ये. 12वा क्वेश्चन पहा, महाधिवक्त्याची नेमणूक. जसं की आपण केंद्रीय लेवलला पाहतो महान्यायवादी. ओके, कलम कोणती आहे? महान्यायवादीबद्दल डायरेक्ट विचारतात. 76 कलम आहे. कलम कोणती आहे? 76वी कलम आहे. कलम विचारतात 76वी. याची निवड कोण करते? नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती करते. कोण करते? राष्ट्रपती. तसाच राज्य लेवलला, जसा केंद्रीय लेवलला महान्यायवादी बनतो, तर राज्य लेवलला महाधिवक्ता असते. कलम याची आहे 165. याची कलम कोणती आहे? 165 कलम आहे. तर यांची आपण काय म्हणतो? नेमणूक कोण करतो? तर राज्यपाल करतो. ओके, राज्यपाल करतो. त्यानंतर विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? टंगस्टनची वापरतात. ओके, चांदी पण खूप सुहाग असते, पण चांदी महाग पडते. तर विजेसाठी कोण सुहाग दिसते तुम्हाला? टंगस्टनची धातूची तार वापरतात. 14वा क्वेश्चन पहा, भारताच्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात कधी झाली? तर 12 पंचवार्षिक योजना पाहतो आपण. 12 पंचवार्षिक योजना झाल्या आतापर्यंत. पंचवार्षिक योजना सुरुवात झालेली आहे 1951 पासून. ओके, 1951 ते 1956 आपण पहिली पंचवार्षिक योजना पाहतो, फर्स्ट पंचवार्षिक योजना. ओके, नंतर 2001 जानेवारीला आपण पाहतो, 2015ला हे संपुष्टात आलं. काय आलं मग याच्या जागी? नीती आयोग आला. ओके, याच्यात काय आलं? नीती आयोग. ओके, याच्यात काय आलं? नीती आयोग. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. कोण असतात? पंतप्रधान पदसिद्धीचे अध्यक्ष असतात. ओके, भारताच्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात कधी झाली? तर 1951ला. 1951 ते 56मध्ये पहिली पंचवार्षिक योजना झालेली आहे. पहा 15वा क्वेश्चन, गरिबी हटाव आपण पाहतो 1971च्या निवडणुकीमध्ये दिली होती, पण प्रत्यक्षात आपण पाहतो की 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाली होती. 5वी पंचवार्षिक योजना. ओके, जवळपास 74 ते त्या दशकामध्ये 5वी पंचवार्षिक योजना आपण पाहतो सुरू झाली ती इंदिरा गांधीच्या काळामध्ये. कोण दिली होती? इंदिरा गांधी. ओके, कोण दिली होती? इंदिरा गांधी. लक्षात ठेवा. ओके, इंदिरा गांधी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी हा आपण काय म्हणतो? परिषदेचा प्रशासकीय अधिकारी असतो. जिल्हा परिषदेचा कोण असतो? प्रशासकीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि पंचायत समितीचा कोण असतो? सांगा बरं. पंचायत समितीचा कोण असतो? BDO, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. BDO. ओके, गट विकास अधिकारी. ओके, गट विकास अधिकारी तुम्हाला दिसतो. लक्षात ठेवा. ओके, ग्रामपंचायतचा जर विचारला तर ग्रामपंचायतचा कोण असतो? ग्रामसेवक. त्याला ग्राम महसूल अधिकारी नाव दिलं आता, ग्रामसेवक. ओके, हे लक्षात ठेवा. हे तिन्ही महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? 34 आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगराला नाहीत. कोणाला नाहीत? मुंबई शहर आणि उपनगर, मुंबई उपनगर नाहीत. म्हणून 36 जिल्ह्यापैकी 34ला आहेत. ओके, 18वा क्वेश्चन पहा, विधवा विवाहासाठी कार्य करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक प्रत्यक्षाने जर जाणवले तर धोंडो केशव कर्वे आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे. पण याच्यासाठी आपण पाहतो महात्मा फुले पाहतो आपण. ओके, कृष्णशास्त्री पंडित पाहतो, यांनी पण केलेलं आहे. पण धोंडो केशव कर्वे यांचं नाव अग्रगण्य आहे. तर समाजसुधारक कोण आहेत? तर ते असतील महर्षी धोंडो केशव कर्वे. तापी आणि नर्मदा या नद्या कोणत्या दिशेला वाहतात? पश्चिम वाहिनी नदी आहे ना, पश्चिम वाहिनी. सर्वाधिक कमी म्हणलं तर 54 किलोमीटर तुम्हाला दिसते काय? महाराष्ट्रातली नर्मदा नदी. ओके, कोणाला मिळतात? अरबी समुद्राला. कुठे जाऊन मिळतात हे? अरबी समुद्राला. ओके, पश्चिम वाहिनी नद्या. ओके, अरबी समुद्राला जाऊन मिळतात पश्चिम वाहिनी नद्या. 20वा क्वेश्चन पहा, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? अमोनिया आणि सल्फर. म्हणूनच का आपल्याला नाही का डोळ्यातून पाणी निघते. नाबार्ड पाहतो आपण. ओके, नॅशनल बँक पाहतो, ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंटसाठी आपण केलेली आहे. ओके, शेतकऱ्यासाठी आणि गरिबी याच्यासाठी आपण ती केलेली आहे ग्रामीण लेवलला. तर ती मदत करते शेतकऱ्याला आणि याला. तर
तर 12 जुलै 1982 स्थापना झाली. ही तारीख महत्त्वाची आहे कारण बँक पण महत्त्वाची आहे. नाबार्ड. ओके, तर तारीख लक्षात ठेवा. 12 जुलै 1982ला ती स्थापना झाली. 12 जुलै 1982ला कोणती स्थापना? नाबार्ड या बँकेची स्थापना. भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन. ह्या पहिल्या पूर्णवेळ महिला आहेत. याच्या आधी झालेल्या आहेत, इंदिरा गांधी वगैरे अर्थसंकल्प मांडलेला आहे, परंतु पूर्णवेळ महिला जर म्हटलं तर पहिले आहे तुम्हाला दिसते निर्मला सीतारामन. ओके, सरपंच होण्याची किमान वयोमर्यादा किती रे? 21 वर्ष लागतात बरं. तर ओके, 21 वर्ष लागतात. 30 वर्ष विधान परिषदेमध्ये लागतात, 25 वर्षे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये लागतात, 30 वर्ष राज्यसभेमध्ये आणि विधान परिषदेसाठी, 35 वर्ष राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीसाठी. पाठच करून घ्या, एक प्रश्न नक्की आहे. आणि 18 वर्ष मतदानासाठी. 18 वर्ष मतदान करू शकतो आपण, या भारताचे मतदार होतो आपण. 18 वर्ष मतदारासाठी. ओके, मतदान किंवा मतदान. ओके, ऑलिम्पिक स्पर्धा किती वर्षांनी भरवल्या जातात? 4 वर्षांनी. ऑलिम्पिक स्पर्धा 4 वर्षांनी भरवल्या जातात, हे पण लक्षात ठेवा. ऑलिम्पिक स्पर्धा. फेसबुक पहा, फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? मार्क झुकरबर्ग. ओके, फेसबुकचे कोण दिसतं तुम्हाला? मार्क झुकरबर्ग. आता याला मेटा नाही घेतलं आहे, मेटा. ओके, मेटा. ओके, मार्क झुकरबर्ग दिसतात तुम्हाला. टेस्लाचे कोण दिसतात रे? टेस्ला, ॲलन मस्क वगैरे. ओके, त्यानंतर आपल्याला हे पाहतो आपण कोणते रे महत्त्वाच्या जे काही कंपन्या आहेत त्याचे लक्षात ठेवा. फेसबुक आपण सुंदर पिचाई पाहतो, गुगलचे सुंदर पिचाई CEO. ओके, सुंदर पिचाई, गुगल. ओके, गुगल. ओके, त्यानंतर आपण पाहतो ओके सॉफ्टवेअर कोण आहेत रे? बिल गेट्स. ओके, बिल गेट्स. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला रे? लॉर्ड मेकॉले. याच्यावर भारतात जे इंग्रजी सत्तेचा पाया म्हणतो आपण, तर लॉर्ड मेकॉले गव्हर्नरने घातला होता, लक्षात ठेवा, गव्हर्नर जनरलने. आर्य समाजाचे संस्थापक कोण? स्वामी दयानंद सरस्वती. ओके, स्वामी दयानंद सरस्वती 1875ला स्थापना झाली होती. ओके, वेदांकडे परत चला हे त्यांनी सांगितलं होतं. वेदांकडे परत चला हे विचारतात. कोणत्या संस्थेचं होतं किंवा कोणत्या संघटनेचं होतं हे? ओके, तर हे आर्य समाजाचं होतं की जे वेदांकडे परत चला. कोणी स्थापन केली? स्वामी दयानंद सरस्वती 1875ला. युगांतर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले रे? बारिंद्र कुमार घोष. युगांतर वृत्तपत्र कोण सुरू केलं? बारिंद्र कुमार घोष. शिवरायांचे गुप्तहेर प्रमुख कोण होते? बहिर्जी नाईक हे गुप्तहेरांचे प्रमुख होते, बहिर्जी नाईक, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पहा 30वा क्वेश्चन. आंबोली हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणतो आणि सर्वाधिक जास्त महाराष्ट्रातला पाऊस इथं पडतो आंबोली इथं, तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा. आंबोली ठिकाण तुम्हाला काय थंड हवेचं ठिकाण सर्वाधिक जास्त पाऊस महाराष्ट्रातला आंबोली इथं पडतो, ते कुठे ते सिंधुदुर्गमध्ये. पहा 31वा क्वेश्चन. चौरी चौरा घटना कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर हे असहकार आंदोलनाशी संबंधित आहे. ओके, 1922ला आपण पाहतो चौरी चौरा हत्याकांड ठरलं झालं होतं. याच्यामध्ये पोलीस चौकी जाळली होती, 22 पोलिस आणि एक पोलीस अधिकारी याच्यामध्ये मृत्युमुखी पावला होता. म्हणून गांधीजीनं जे काय म्हणू आपण अहिंसावादी असल्यामुळं या हिंसेतून त्यांनी हे आंदोलन मागे घ्यायचं ठरवलं चौरी चौरा घटनामुळे. ओके, त्यानंतर आपण पाहतो की स्वराज्य पक्ष स्थापन झाला चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरूंनी. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या, कारण असहकार आंदोलन मागे ना घ्यावं यासाठी बरेच प्रयत्न केले होते, परंतु चौरी चौरा जे हत्याकांड झालं या घटनेमुळे गांधीजी व्यतीत झाले आणि कोणतं असहकार आंदोलन मागे घेतलं. शाहू महाराजांना राजर्षी पदवी कोणी दिली? कुर्मी क्षत्रिय सभा. शाहू महाराजांना आपण म्हणतो राजर्षी छत्रपती शाहू महाराज, तर ही कुर्मी क्षत्रिय संघटनेने त्यांना ही पदवी दिलेली आहे. 33वा क्वेश्चन पहा. भात संशोधन केंद्र कोठे आहे? कर्जत, रायगड. ओके, कर्जत, रायगड. त्यानंतर नारळ संशोधन केंद्र इथे होतं, नारळ तर भाट्टे रत्नागिरीला आहे, भाट्टे रत्नागिरी. ओके, हळद विचारतात, हळद विचारतात डिग्रज, सांगली. डिग्रज नाही, डिग्रज. हळद संशोधन केंद्र कुठं आहे? डिग्रज, सांगलीला आहे. ओके, हे विचारतात मुख्यानं, तसे तर खूप आहेत. हळद कुठं आहे? डिग्रजला आहे, डिग्रज सांगलीला आहे. सुपारी रायगडला पाहतो आपण, बरेच फळ संशोधन पाहतो आपण. ओके, त्यानंतर आपण हे पाहतो. ओके, कापूस, केंद्रीय कापूस संशोधन संस्था आपण पाहतो, नागपूरला केंद्र आहे. ओके, तर अशा विचारतात प्रश्न. 34वा क्वेश्चन पहा. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग तर महात्मा फुलेला म्हणतात. मार्टिन लुथर किंगची महाराष्ट्राची उपाधी दिलेली आहे महात्मा फुलेंना, लक्षात ठेवा. ओके, महात्मा पण त्यांना एक पदवी आहे, राष्ट्रपिता पण त्यांना एक पदवी आहे. ओके, महात्मा पदवी मुंबईला दिलेली आहे त्यांना, मुंबईतील जनतेने. आशियातील सर्वात मोठा सहकारी कारखाना कुठे आहे रे? प्रवरानगर. आशियातील पूर्ण आशियातील सर्वात मोठा कारखाना दिसेल तुम्हाला प्रवरानगर. कुठे? अहिल्यानगरमधला. तारापूर हे काय आहे रे? अणुशक्ती केंद्र आहे. तारापूर काय आहे? अणुशक्ती केंद्र आहे. त्यानंतर 37वा क्वेश्चन पहा. बाजीप्रभू देशपांडे यांनी कोणती खिंड लढवली? पावनखिंड, त्यालाच गोडखिंड म्हणतात. त्या प्रश्न लाईनमध्ये घ्यायलो. ओके, तर हे पाठ करून ठेवा.
बाजीप्रभू देशपांडे यांनी कोणती खिंड लढवली होती? पावनखिंड. त्यालाच काय म्हणतात? घोडखिंड. हरिजन वृत्तपत्र कोणी सुरू केले? महात्मा गांधी. हरिजन म्हणायचं तर बाबासाहेब वगैरे येतील तर हरिजन म्हणायचे, देवाचे पुत्र हे म्हणायचे, लेकरं त्यांना हरिजनांना. तर महात्मा गांधीजींनी हे वृत्तपत्र सुरू केलं. बाकी यंग इंडिया पण त्यांचं होतं, लक्षात ठेवा. ओके. महाराष्ट्रातील प्रथम साक्षर जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील प्रथम साक्षर जिल्हा आहे आणि पर्यटन जिल्हा आहे. हा महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा. ओके, पर्यटन जिल्हा. पर्यटन जिल्हा कोणता दिसते तुम्हाला? सिंधुदुर्ग महाराष्ट्राचा. पर्यटन राजधानी कोणती रे? पर्यटन राजधानी. पर्यटन राजधानी कोणती आहे? पर्यटन राजधानी काय दिसते तुम्हाला? अरे बापरे, ठीक आहे. सर ओ सर, अहो दे मग याच्यावर हे झालं ते गेलं पूर्ण गाणं. टेक्निकल एज्युकेशन याच्यामुळे आपला थोडा प्रॉब्लेम आला होता. पहा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. पहा, राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर राधानगरी अभयारण्य तुम्हाला दिसते गव्यासाठी प्रसिद्ध आहे. गव्या हा प्राणी पाहतो आपण. राधानगरी अभयारण्य. राधानगरी कुठेला येते रे? कोल्हापूर. कोल्हापूर. राधानगरी कुठेला आहे? कोल्हापूरचं अभयारण्य. इथं गवे प्रसिद्ध आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा 41 पहा. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? सहारा. जगातील थरचं वाळवंट आपण आपल्या भारतातील पाहतो, राजस्थानचं. थरचं कुठेला पाहतो? याच्यावर प्रश्न विचारला आहे. थर वाळवंट. ओके, तर हे आपण पाहतो राजस्थानचं. राजस्थान कुठेला पाहतो आपण? राजस्थान. लक्षात. उत्तर ध्रुवावरील बर्फाच्छादित प्रदेशास काय म्हणतात? उत्तर ध्रुवावरील जे काय आपण बर्फाच्छादित प्रदेश म्हणतो त्याला आर्किट म्हणतात. ओके, आर्किट. आर्क्टिक. ओके. त्यानंतर बा फणसाळ रायगडचं आहे. आलं उत्तर येतं. फणसाळ अभयारण्य असं म्हटलं की तुम्हाला नाव आलं पाहिजे. फणसाळ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यातील आहे? रायगडचं आहे. ओके. तानसा आपण ठाण्याचं पाहतो. ओके, आपण राधानगरी पाहतो. त्यानंतर काय म्हणतो? ताडोबा पाहतो. त्यानंतर आपण बोर पाहतो, वर्ध्याचं बोर व्याघ्र प्रकल्प. हे तुम्हाला माहीत पाहिजे. याच्यावर प्रश्न वारंवार विचारतात की फणसाळ जे तुम्हाला दिसते हे रायगडचं आहे, लक्षात ठेवा. ओके. तर टिपेश्वर पाहतो यवतमाळचं. याच्यावर वारंवार विचारतात टिपेश्वर. ओके. ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये काय म्हणतात? स्तांगपो. नाव बदलत जाते. दीज ब्रह्मपुत्रा नदी जी कुठं वाहते? तिबेटमध्ये जाते आपल्या भारतातून. तर वाहत जाऊन तिथं जाते, तिला स्तांगपो म्हणतात. ओके. 45 क्वेश्चन पहा. भारताची सर्वात मोठी खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे रे? चिल्का. चिल्का हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर दिसेल तुम्हाला. ओके. गोड्या पाण्याचे सरोवर कोणते सांगा बरं भारतातील, जे की जम्मू काश्मीरला आहे? ओके, गोड्या पाण्याचे सरोवर. कमेंट करा. गोड्या पाण्याचे सरोवर. ओके, जम्मू काश्मीरला आहे. अजून सांगतो तुम्हाला. ओके, तर ते मला तुम्ही कमेंटमधून सांगा. गोड्या पाण्याचं सरोवर. खाऱ्या म्हटलं तर चिल्का आहे, ओडिसा राज्यामध्ये आहे. तर सर्वात जास्त खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे भारतामधलं. भारताची सागरी सीमा किती किमी आहे रे? 7,517 किलोमीटरचा आपल्याला समुद्र किनारा लाभला आहे. आता हे आधुनिक पद्धतीने 11,000 गेलेलं आहे. याच्यामध्ये सर्वाधिक समुद्र किनारा आपण पाहतो गुजरातला. गुजरात, आंध्र प्रदेश. ओके. आता म्हणजे हे आलेलं आहे, लक्षात ठेवा. काय म्हणतात ते आपण तामिळनाडू 2 नंबरला आलेला आहे. पण आपल्याला जुने विचारतात गुजरात, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र विचारतात. महाराष्ट्राला लाभलेला आहे 720 किलोमीटर. हा, महाराष्ट्राला किती किलोमीटर समुद्र किनारा लाभला आहे? 720. लक्षात. भारताची सागरी सीमा किती किमी आहे? तर 7,517. हे नोट करून घ्या. ओके, तर एवढी आहे. महाराष्ट्रातील 720. गुजरातची जवळपास आता वाढलेली आहे. आता 2300 जवळपास किल्ले आहे, पण तेव्हा कमी होती. 1900 काहीतरी जवळपास समथिंग होती. 1000 काहीतरी 1200 काहीतरी होती. ओके, पाहून घ्या. तेवढं काही विचारलं नाही आकडेवारी. पण गुजरात आहे. 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशाला काय म्हणतो भारताचा समुद्र किनारा लाभला आहे. सर्वाधिक जास्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमधलं तर अंदमान निकोबारला लाभलेला आहे. अंदमान निकोबार बेटेला लाभलेला आहे. ओके, अंदमान निकोबार बेटे. लक्षात. पहा नेक्स्ट क्वेश्चन. पहिल्या महायुद्धाचा कालावधी कोणता? पहिलं महायुद्ध 1914-1918. दुसरं पाहतो आपण 1939 ते 45 ते 44.
45. ओके, 45ला पाहतो आपण युनोची स्थापना झाली, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. ओके, तर पहिले विचारतात 1914 ते 1918. पहा 48वा क्वेश्चन, भाकरा नागल धरण कोणत्या नदीवर आहे? सतलज नदीवर आहे. भाकरा नागल धरण हे महत्त्वाचे धरण आहेत, विचारतात. सतलज नदीवर आहे. 49वा प्रश्न, हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना रमाबाई रानडे. रमाबाई रानडे यांनी हिंदू सोशल क्लबची स्थापना केली. सेवा सदन विचारतात. सेवा सदनची स्थापना कोणी केली? सेवा सदनची स्थापना पण कोणी केली आहे? रमाबाई रानडे यांनी. ओके, 50वा क्वेश्चन पहा, भारताचा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे? 3214. ओके, दक्षिण आपण पाहतो असं. ओके, कन्याकुमारी ते आपण पाहतो इंदिरा पॉईंटपर्यंत. ओके, इंदिरा पॉईंट नाही, कन्याकुमारी ते आपण कुठं पाहतो? तामिळनाडूमध्ये. ओके, तिथं पाहतो आपण तामिळनाडूपर्यंत. त्याला काय म्हणू आपण? सर्वात शेवटीचं भूमीलगत टोक म्हणलं तर कोणतं आहे? तामिळनाडूमधलं. ओके, तर आपण पाहतो ते इथे आपलं किती आहे? काय म्हणू आपण? जे काय लांबी म्हणतो आपण 3214. ओके, 3214. आणि पूर्व पश्चिम म्हटलं. ओके, पूर्व पश्चिम म्हटलं आपण तर 2933. ओके, असं कितीतरी किमी आहे, लक्षात ठेवा. तर आपलं उत्तर दक्षिण लांबी भारताची जास्त आहे. ओके, महाराष्ट्रातली म्हणलं पूर्व पश्चिम. ओके, महाराष्ट्र जर म्हणलं पूर्व पश्चिम सांगतो पहिले. ओके, हे पूर्व हे पश्चिम, तर हे किती आहे? 800 किलोमीटर. ओके, आणि दक्षिण जर म्हटलं असं. ओके, उत्तर आणि दक्षिण जर म्हटलं तर 700 किंवा 720 किमी. ओके, 700 किंवा 720 किमी. त्यानंतर पहा, पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? नागपूर. याला पंडित नेहरूचं नाव आहे. पंडित नेहरू. पेंच राष्ट्रीय उद्यान पंडित नेहरूचं नाव आहे. ओके, अफजल खानाचा वध कुठे झाला होता? प्रतापगडावर झाला होता. हा प्रश्न येऊ शकते. छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता प्रतापगडावर अफजल खानाचा. ओके, वाघनखं उपसवली होती. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका. सर्वात जर पहिली म्हणलं जगातली म्हणलं तर लंडन होती. ओके, महानगरपालिका हे तोतून लंडनच म्हणजे ब्रिटननेच अस्तित्वात केलं आहे. आणि भारतातली जर म्हणलं तर कलकत्ता. भारतातली म्हणलं तर कोणती? कलकत्ता. कलकत्ता की मद्रास रे बा? एकदा मला हे सांगा तुम्ही, कलकत्ता की मद्रास? ओके, पहिली महानगरपालिका कलकत्ता की मद्रास होती. नंतर मुंबई तिसरी पाहतो आपण. ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतो? सरपंच रे. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवत असतो? सरपंच भूषवत असतो. ओके, याचा आपण काय म्हणू? प्रशासक सर्व खर्च बिर्च जर ते म्हणत असाल, ओके, तर तो सचिव असतो. तो कोण असतो? ग्रामसेवक. अध्यक्षपद कोण भूषवतो? मात्र सरपंच. सरपंचाच्या अनुपस्थित कोण असते? उपसरपंच. ओके, कांगारूचा देश कोणास म्हणतात? ऑस्ट्रेलिया. ओके, कांगारू त्यांचा राष्ट्रीय प्राणी पण आहे तो कांगारू, लक्षात ठेवा. तर हा तुम्हाला पाहतो फक्त ऑस्ट्रेलियामध्येच आढळतो. 56वा क्वेश्चन पहा, हिमालय कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? वली पर्वत आहे. हिमालय वली पर्वत आहे. हिमालय कोणता पर्वत दिसेल तुम्हाला? वली पर्वत. अलीकडला पर्वत दिसतो तुम्हाला हिमालय. हिंदू महासभेची स्थापना कोणी केली रे? मदन मोहन मालवीय. 1915ला पाहतो आपण हिंदू महासभेची स्थापना झाली आहे. ओके, मदन मोहन मालवीय. त्याच्यानंतर आपण पाहतो RSS 1925ला. ओके, हेडगेवार यांनी स्थापन केलं 1925ला. नागपूरला हेडक्वार्टर आहे इथं. ओके, RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. ओके, हेडगेवार. त्यानंतर 58 पहा, मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणता म्हणतात? आपण उगवत्या सूर्याचा देश पाहिलो, मध्यरात्रीचा नॉर्वे म्हणतात. नॉर्वेला मध्यरात्रीचा देश म्हणतात. 59वा क्वेश्चन पहा, पुरंदरच्या तहात महाराजांनी किती किल्ले इंग्रजांना म्हणजे मुघलांना दिले? तर हे 23 किल्ले दिले होते. 23 किल्ले मुघलांना दिले पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी. विधवा विवाहात कायदेशीर मान्यता मिळवून देण्यात कोणाचे योगदान मोठे आहे? ईश्वरचंद्र विद्यासागर. होय, ओके, ईश्वरचंद्र विद्यासागर हे विधवा विवाहासाठी खूप लढलेले आहेत, लक्षात ठेवा. ओके, विष्णुशास्त्री पंडित याला महाराष्ट्राचे विद्यासागर म्हणतात. विष्णुशास्त्री पंडित. ओके, महाराष्ट्राचे विद्यासागर, ईश्वरचंद्र विद्यासागर. ओके, ही उपाधी दिली. एवढं मोठं कार्य केलं त्यांनी विधवा विवाहासंबंधित. 61 पहा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 106 हुतात्म्यांनी कोणत्या ठिकाणी बलिदान दिलेले आहे? फ्लोरा फाउंटन. आजची हुतात्मा चौक म्हणतो आपण त्याला. फ्लोरा फाउंटन पहिले म्हणायचे. 106 आपण पाहतो याच्यामध्ये हुतात्मा झालेले आहेत. ओके, मोरारजी देसाई यांच्या आदेशावर. ओके, म्हणजे यांनी आदेश दिला होता मारा यांना. आता मोरारजी देसाईलाच भारतरत्न पुरस्कार आहे. शोकांतिका आहे. म्हणजे महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्राला नाही भेटायसाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले, परंतु मुंबई आपण ऐकत नाही. मराठी माणूस घेतल्याशिवाय राहिलो नाही आपण. तर हे 106 बलिदान झाले. तेव्हा कुठं आपल्याला महाराष्ट्र आपल्याला वेगळा दिसतो आणि मुंबई आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे. कोणतीही गोष्ट सहजासहजी नाही. 62वा प्रश्न पहा, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते रे? श्रीप्रकाश. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण? श्रीप्रकाश. पहिली महिला विचारतात रे बापा. पहिली महिला
पहिली महिला सरोजिनी नायडू, उत्तर प्रदेशची राहिली होती ती सरोजिनी नायडू. सरोजनी नायडू पहिली महिला. महाराष्ट्रात विचारलं तर श्रीप्रकाश. 63 क्वेश्चन पहा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला गती देण्यासाठी चळवळीचे स्फूर्तिवेध कोणी गायले? शाहीर अमर शेख. ओके. त्यानंतर अण्णाभाऊ साठे हे पण याच्यामध्ये होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी स्फूर्तिगीते रचले होते, लक्षात ठेवा. पाण्याचा उत्कलन बिंदू किती असतो? 100 डिग्री सेल्सिअस असतो. चंद्रावर गेलेला पहिला मानव कोण? नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर गेला पहिला व्यक्ती आहे, नील आर्मस्ट्रॉंग. मग नंतर पाहतो आपण बाकीचे. रेफ्रिजरेटरमध्ये कोणता वायू वापरला जातो? रेफ्रिजरेटर. ओके. आपल्या याच्यामध्ये फ्रीजमध्ये कोणता असतो? फ्रेऑन हा वायू वापरला जातो. 67 क्वेश्चन पहा. रक्ताचा लाल रंग कशामुळे होतो? हिमोग्लोबिन. ओके. रक्ताचा काय म्हणतो आपण? लाल रंग कशामुळे होतो? हिमोग्लोबिनमध्ये होतो. ओके. शरीरातील रक्ताभिसरणाचे मुख्य अंग कोणते? हृदय आहे. शरीरातील रक्ताभिसरणाचे आपल्याला काय विचारलं? मुख्य अंग तर हृदय असते. एक्सरेचा शोध कोणी लावला रे? रॉन्टजेन याने लावला. एक्सरेचा शोध कोण लावला? रॉन्टजेन. काय शोध महत्त्वाचे आहेत ते शोध पाहून घ्या. यावर एक फास्ट ट्रॅक लेक्चर आणू 2-4 दिवसात आपण. वनस्पती कोणत्या प्रक्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात? प्रकाश संश्लेषण. एकदम सोपं आहे. प्रकाश संश्लेषणाला काय करतात? वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. मिठाचे रासायनिक नाव काय रे? सोडियम क्लोराईड हे विचारतात. सोडियम कार्बोनेट आपण खाण्याचा सोडा म्हणतो, पण सोडियम क्लोराईड हे मिठाचे हे नाव आहे. ओके. हसवणारा वायू कोणता रे? नायट्रस ऑक्साईड. हसवणारा तो हसू येते. ओके. याच्यामुळे कोणता आहे तो? नायट्रस ऑक्साईड, जो की हसणारा वायू म्हणू आपण त्याला. एक्सरेचा शोध आपण पाहिला रॉन्टजेननी. रक्ताचा दाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? स्मिग्मो मॅनोमीटर. रक्ताचा दाब आपला ब्लड प्रेशर म्हणून आपण मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? स्मिग्मो मॅनोमीटर. ओके. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते रे? स्टेप्स असते, त्याला स्टेपीज म्हणतो आपण. कानामध्ये असतं ना, कानामध्ये. ओके. फिमर हे मांडीमध्ये असते सर्वात मोठं. ओके. फिमर कुठे असते? मांडीमध्ये. काय असते ते? सर्वात मोठे हाड. ओके. सर्वात मोठे हाड. लक्षात. संगणकाचा सर्वात लहान घटक कोणता? बीट. संगणकाचा सर्वात लहान घटक कोणता? बीट. 8 बीट म्हणून 1 बाईट होते. ओके. 1 बाईट संगणकाचा सर्वात लहान म्हणतो आपण. संगणकाची पहिली प्रोग्रामिंग भाषा कोणती आहे रे? फोरट्रान ही संगणकाची पहिली प्रोग्रामिंग भाषा आहे. संगणकावर काय प्रश्न विचारतात तुम्हाला? ओके. त्या अनुषंगाने आहे तर फोरट्रान ही भाषा विचारलेला प्रश्न आहे. संगणकात डेटा कायमस्वरूपी कुठे साठवला जातो? हार्ड डिस्कमध्ये. रॅम वगैरे नाही, रँडम ॲक्सेस मेमरी तात्पुरता राहतो, किंवा रोम रीड ओनली मेमरीमध्ये तो राहतो. संगणकाचा डेटा कायमस्वरूपी राहतो. ओके. 19वा क्वेश्चन पहा. स्पेलिंग चेक करण्यासाठी कोणती फंक्शन की वापरतात? F7. स्पेलिंग चेक करण्यासाठी F7 वापरतात. ओके. स्पेलिंग चेक करायचे असले तर. संगणक साक्षरता दिन कधी असतो रे? 2 डिसेंबर हा संगणक साक्षरता दिन असतो. कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला आहे? 73वी घटना दुरुस्ती 1992ला पाहतो आपण. आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 मे 1962ला सुरुवात झाली. स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था पाहतो. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपण काय पाहतो? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. आणि शहरी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय पाहतो आपण? नगरपालिका, महानगरपालिका. ओके. नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका. 82वा क्वेश्चन पहा. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख पाहतो आपण. गट विकास अधिकारी BDO. ओके. आपण जिल्हा परिषदेचा पाहायला CEO राहतो. ओके. मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि ग्रामपंचायतचा पाहतो तर ग्रामपंचायत कोण असतो? ग्रामसेवक. याच्यावर प्रश्न हमखास विचारतात. 83वा क्वेश्चन पहा. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्ह्याचे पालकमंत्री. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश असतो त्याची नियुक्ती कोण करत असतो? राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करत असतात? राष्ट्रपती. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपतीच करतात. ओके. पण राज्यपालांनी कोणाच्या सल्ल्याने? राज्यपालांनी सरन्यायाधीशाच्या सल्ल्याने. ओके. राज्याच्या आपण ते उच्च न्यायालयाचे म्हणू आपण. ओके. कोण करतात? राष्ट्रपतीच करत असतात. मुख्यमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्यपालाकडे. राज्यपालच त्यांना शपथ पण देतात. शपथ पण कोणाला? मुख्यमंत्र्याला देतात. राज्यपाल आणि मंत्रिमंडळाला मुख्यमंत्र्याच्या ओके सल्ल्याने तेच शपथ कोण देतात? राज्यपाल. आणि राजीनामा जर द्यायचा झाला मुख्यमंत्र्याला तर कोणाकडे सुपूर्द करतील? ते राज्यपालाकडे करतील. लक्षात ठेवा. ओके. अर्थविधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? तर लोकसभामध्ये. याच्यामध्ये राज्यसभेला काहीच महत्त्व नाही. विधिमंडळामधलं तर विधानसभेमध्ये मांडले जाते. विधान परिषदेचं काही घेणं नाही. फक्त ते शिफारसी सुधारू शकतात. फक्त शिफारसी सांगू शकतात. बाकी ते प्रलंबित ठेवू शकत नाहीत आपल्याकडं, किंवा ते काय म्हणू शकत? एक
काही सुधारणा सुचवू शकत नाही, फक्त काही शिफारशी सांगतात ते, आणि तेही घेतल्या लोकसभेवाल्याने ओके सदस्यांनी, नाहीतर नाही ओके, कारण त्यांना महत्त्व नाही ते कुठं मांडलं जाते, फक्त अर्थविधेयक किंवा धनविधेयक म्हणून आपण त्याला लोकसभेमध्येच मांडलं जाते ओके. संविधानातील प्रस्तावना कोणी मांडलेली आहे? पंडित जवाहरलाल नेहरू आपण म्हणतो, आपण उद्दिष्टाचा ठराव मानतो आपण 13 डिसेंबरला मांडला होता होय, त्याच्यातून आपण पाहतो आपली प्रस्तावना झालेली आहे, लक्षात ठेवा 13 डिसेंबरला 1946ला मांडला होता, आणि कधी पारित झाला होता 22 जानेवारी 22 का 23 जानेवारी ओके, 22 जानेवारी पाहतो आपण 1947ला पारित झाला होता ओके, 47 लक्षात. तर संविधानाची प्रस्तावना म्हणतो आपण त्याला, आम्ही भारताचे लोक भारताचे सर्व ओके. बाबासाहेबांची भूमिका महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये. निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 324 निवडणूक आयोगाची कलम आहे, लक्षात ठेवा. राष्ट्रीय कलम 243 के पाहतो आपण राज्य निवडणूक आयोग ओके. आणीबाणीची तरतूद संविधानाच्या कोणत्या भागात आहे रे? आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी आहे कलम 352. कलम 352 पाहतो आपण. राष्ट्रपती राजवट पाहतो 356, आणि आर्थिक आणीबाणी पाहतो 360. लिहू का? कारण तिन्ही कलम महत्त्वाचे आहेत. पहा 352 याला राहते राष्ट्रीय आणीबाणी. जर देशामध्ये काही युद्धजन्य परिस्थिती झाली तेव्हा लागतं आहे राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती लावत असतात राष्ट्रीय आणीबाणी ओके. त्यानंतर आपण पाहतो 356 कलम, हे राज्यामध्ये काही ओके काय झालं तर राज्यामध्ये लावतात, त्याला राष्ट्रपती राजवट म्हणतात किंवा राज्य आणीबाणी म्हणतात. राज्य आणीबाणी ओके, आणीबाणी मणिपूरसारख्या राज्यामध्ये खूप वेळा लावली. त्यानंतर पहा 360 आर्थिक आतापर्यंत लावलेलं नाही आर्थिक आणीबाणी. देश जर आर्थिक स्थितीमध्ये डबगायला आला तर आर्थिक आणीबाणी राष्ट्रपती लावू शकतात ओके. आणीबाणीची तरतूद कोणत्या भागात आहे? ते भाग विचारला तर भाग 18 आहे, लक्षात ठेवा. मूलभूत हक्क विचारतात बरेच वेळा, भाग 3 मध्ये आहेत. मार्गदर्शक तत्त्वे भाग 4 मध्ये आहेत ओके, ते हे विचारतात. भारतात नोटाबंदी कधी झाली रे? डिमोनेटायझेशन म्हणतो आपण. 8 नोव्हेंबर 2016 500च्या आणि 1000च्या नोटा बंद. 8 वाजताच 8 नोव्हेंबर 8 वाजता रात्रीची जाहीर केलं की आता जुन्या 500च्या नोटा आणि 1000च्या नोटा चालणार नाहीत. बंद म्हणजे बंद. काही त्याला कालावधी दिला होता जमा करण्यासाठी, तेवढाच बस ओके. काय काळा बाजार हे ते चालू होता, घोडे बाजार वगैरे जे काही ओके भ्रष्टाचार म्हणून आपण, त्याच्यावर पार्श्वभूमीवर हे झालं होतं ओके. वित्त आयोगची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती करत असतो. कलम याचं विचारतात 280 नुसार. वित्त आयोगाची म्हणतो आपण ओके फायनान्स कमिशनची नियुक्ती तर राष्ट्रपती करत असतात कलम 280 नुसार. वित्त आयोगाची कलम रिलेटेड आहे 280, हे विचारतात मध्ये विचारतात हा कलम, महत्त्वाच्या कलम विचारतात. 1857चा उठाव पाहतो आपण. पहिला हुतात्मा कोण? मंगल पांड्या. बराकपूरच्या छावणीमध्ये आधी इंग्रज अधिकाऱ्यांना मारलं होतं. बराकपूर नियोजित तारीख होती, पण 29 मार्च आपण पाहतो 1857ला त्यानं काय केलं होतं? बराकपूर 29 मार्च 1857 ओके. मे तारीख होती, आणि 10 मेला पाहतो आपण पहिला उठाव झाला ओके. कुठं झाला होता रे? बराकपूर छावणी. मंगल पांड्याने इंग्रज अधिकाऱ्याला मानलं होतं. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले रे? 23 एप्रिल 1919 रे भाऊ ओके. 23 एप्रिल 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड झालं. लॉर्ड कर्झन याच्यामध्ये संबंधित नाव आहे. लॉर्ड कर्झनने 1600 फेऱ्या झाल्या होत्या, आणि बरेच याच्यामध्ये मृत्युमुखी लोक पडले होते ओके, जे की आपण म्हणतो रौलेट कायद्याचा विरोध करण्यासाठी जमले होते. प्रश्न कसा विचारतात? रौलेट ॲक्टच्या विरोधात जमले होते ओके. बैसाखी सण होता त्या दिवशी, बैसाखी जे की शीख लोकांचा सण असतो, बैसाखी सण ओके. सैफुद्दीन किसली आणि डॉक्टर सत्यपाल यांना सोडण्यासाठी जेव्हा इंग्रजांनी काय केलं होतं, हे रौलेट ॲक्ट आणला होता. तर रौलेट म्हणजे काळा कायदा म्हणून आपण ओके. इंग्रजाविषयी जे बोलल त्यांना डायरेक्ट डांबल्या जाऊ लागलं विना अटक वॉरंट. तर त्याच्या विरोधात लोक जमले होते, आणि या दलिंद्रानं काय केलं? लॉर्ड कर्झननी ओके या निष्पाप नागरिकावर गोळीबार केला, आणि त्याच्यामध्ये बरेच लोक जखमी आणि मृत्यू पावले, लक्षात ठेवा. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता रे? बाबर ओके. बाबर पाहतो. इब्राहिम लोधी याला हरवलं होतं यानं 1526ला, आणि बाबरनं पहिली मुघलांचं सत्ता स्थापन केली भारतामध्ये ओके. तर पहिलं आपण पानिपतचं युद्ध पाहतो, बाबर आणि इब्राहिम लोधी ओके. इब्राहिम लोधी ओके. 1526चं आहे ते. तर इथं आपण काय म्हणतो? पानिपतचं पहिलं युद्ध, पानिपतचे पहिले युद्ध ओके. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता?
तर बाबर होता. त्यानं संस्था म्हणजे जे मुघल म्हणतो आपण त्याचा संस्थापक म्हणतो भारतातला. सम्राट अशोकाने कोणत्या युद्धानंतर अहिंसेचा मार्ग स्वीकारला? कलिंगचे युद्ध माहिती आहे आपल्याला. कलिंगच्या युद्धानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, कारण तिथं खूप जीवितहानी झाली होती. आणि नंतर बौद्ध धर्माचा त्यानं प्रचार आणि प्रसार केला. आपले 2 लेकरं पण संघमित्र आणि महेंद्र हे धर्माला दान दिले. तर आता आपण पाहतो धम्मनायक किंवा देवनाम प्रिय आपण त्याला म्हणतो, की आता हा एक म्हणजे भारतामध्ये आपण पाहतो सम्राट अशोकाच्याच याच्याहून सारनाथीतून आपण सिंहमुद्रा घेतलेली आहे. अशोक चक्र पाहतो आपण, त्याला अशोक चक्र किंवा धम्मचक्र म्हणतो. ओके, जे आपल्या तिरंगामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे एक व्यक्ती अहिंसेचा मार्ग स्वीकारला आणि त्याला भारतानं स्वीकारला असं म्हणू आपण. तर कलिंगचं युद्ध होतं शेवटचं युद्ध. नेक्स्ट क्वेश्चन पहा. शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत? गुरु नानक देव पहिले आहेत. ओके, ओमकारामध्ये एकच ईश्वर आहे असं त्यांनी सांगितलं होतं. गुरु नानक देवांनी शीख धर्माचा काय म्हणतो आपण संस्थापक केला आहे. गुरु गोविंद सिंग हे शेवटचे आणि गुरु ग्रंथ साहिब हा त्यांचा ग्रंथ आहे. तो ग्रंथ आता त्यांचा गुरु आहे, लक्षात ठेवा. 10 गुरुनंतर कोणीही गुरु नाही झाला. भारतातली पहिली मुलींची शाळा आपल्याला माहिती आहे महात्मा फुलेंनी सुरू केली होती भिडेवाडा 1 जानेवारी 1848ला. ओके, भिडेवाडा पुणे येथे भारतातील पहिली मुलींची शाळा. ओके, भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी कुठे आहे? बॅरन बेटा हे दक्षिण आशियामधला एकच आहे की जो बॅरन बेटावर आहे, अंदमान निकोबार बेटावर. बॅरन ओके, सक्रिय ज्वालामुखीमध्ये त्याला काय म्हणू आपण? जिवंत ज्वालामुखी दक्षिण आशियामधला एकमेव आहे तो. कांदा उत्पादनात महाराष्ट्रातील लालसगाव पाहतो आपण कांदा उत्पादनासाठी. तर अग्रगण्य जिल्हा कोणता? नाशिक. ओके, नाशिक. लालसगावची सर्वात मोठी आशियातली सर्वात मोठी बाजारपेठ पाहतो आपण कांदा उत्पादनाची. तर कांदा उत्पादन, द्राक्ष उत्पादन सर्वाधिक आपण पाहतो नाशिकमध्ये होते. केळी उत्पादन जळगावला होते. अशा गोष्टी पाहत जा तुम्ही. ओके, सर्वाधिक जास्त उत्पादन ऊसाचं उत्पादन आपण पाहतो अहिल्यानगर वगैरे पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते. भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा नंबर खूप चांगला आहे. ओके, तर म्हणजे उत्तर प्रदेशच्या खालोखाल आपण पाहतो सर्वाधिक जास्त साखर कारखाने जर म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये आहेत. तर हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते पाहून घेत जा. ओके, तर त्यानंतर ज्वारीचे कोठार विचारतात सोलापूरला. ज्वारीचे कोठार यावर वारंवार प्रश्न विचारला आला. ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? कापसाचा जिल्हा, पांढरा सोन्याचा जिल्हा यवतमाळ. यावर वारंवार प्रश्न विचारतात. संत्र उत्पादनात पाहतो आपण संत्र तर नागपूर. ओके, त्यानंतर द्राक्ष म्हणलं तर नाशिक. त्यानंतर हळद म्हणलं तर सांगली. ओके, हापूस आंबा म्हणलं तर रत्नागिरी. ओके, देवगड तालुक्यामधला. हे प्रश्न वारंवार विचारतात, महत्त्वाच्या. ओके, त्यानंतर गूळ म्हणलं किंवा चप्पल म्हणलं कोल्हापुरी, तर हे आपल्याला माहीत आहे कुठं? कोल्हापूर. ओके, 100वा क्वेश्चन. महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा सर्वाधिक जास्त तलाव तुम्हाला गोंदिया आणि भंडारा दिसतील. तर गोंदिया या जिल्ह्याला तुम्हाला काय दिसतात? तलावांचा, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हटल्या जाते. ओके, हे महत्त्वाचे 100 क्वेश्चन अतिशय फास्ट पद्धतीनं महारिव्हिजन म्हणून तुमच्यासमोर मी मांडलेले आहेत. तुम्हाला याचा 100% फायदा होणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला या 2-4 दिवसामध्ये मी बरेच आणण्याचा प्रयत्न करू, ज्यातून तुमची महारिव्हिजन म्हणजे रिव्हिजन होईल. कारण आता वेळ कमी राहिला आहे. कसे क्वेश्चन विचारतात, कशी तुम्हाला किंवा तुमचं रिव्हिजन व्हायला ना, तुम्ही डायरेक्ट पाहून हे करू शकता. याचे फास्टमध्ये स्टॉप करून तुम्ही हे पाहू शकता स्वतः उत्तर किती यायली की नाही तुम्हाला. ते तर उत्तरं पहा तुम्हाला किती येतात. कमेंटमध्ये सांगा सर याच्यातले एवढे उत्तर यायली. 1 लाईनर क्वेश्चन आहेत तुमच्यासाठी आणलेलं आहे फास्टमध्ये. याच्या आधी बरेच काय म्हणून एक्सप्लेन केलेले लेक्चर आहेत, स्पष्टीकरण दिलेलं आहे मी ते, कारण त्याच्यातूनही तुमचं बराच अभ्यास होईल. तेही लेक्चर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता. ओके, जे काही महत्त्वाचे प्रश्न केलेले आहेत. चला तर आपण उद्याच एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी मी येणार आहोत. तर ते ओके, त्यासाठी तत्पूर्वी धन्यवाद. व्हिडिओ पहा आणि लाईक करा.